फैजपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। 1000हून अधिक नागरिकांना या शिबिरामध्ये शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली समजून घेत त्यांना या ठिकाणी सेवा देण्यात आली। हा कार्यक्रम दिनांक 30 जुलै गुरुवार रोजी फैजपूर शहरातील शुभदिव्य मंगल कार्यालयामध्ये आमदार अमोल जावळे व आमदार नंदकिशोर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। फैजपूर शहरात शुभदिव्य मंगल कार्यालय आहे। या मंगल कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। न्याय आपल्या दारी, समाधान आपल्या हाती या उपक्रमांतर्गत आमदार अमोल जावळे, आमदार नंदकिशोर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रांत अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सह कृषी विभाग, पंचायत समितीचे विभागाचे अधिकारी कर्मचारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी कर्मचारी, महिला व बाल विकास, आरोग्य विभाग आणि महावितरणचे अधिकारी कर्मचारी या शिबिरामध्ये उपस्थित होते। सुमारे 1000हून अधिक नागरिकांनी या समाधान शिबिराचा लाभ घेतला। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। सर्व आदिवासी बांधवांना ही विनंती की आज आपण जेवण करून घ्यायचं आहे। काका असे होईजा तत्पूर्वी आपण जेवणाचा आनंद घेतला असेल। यांना या योजनेचे लाभ सुलभ पद्धतीने दिले जावे या हेतून हे मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना सर्वसामान्य माणसाला सर्वात मोठी गरज असेल
किंवा सर्वात जास्त संपर्क कुठल्या विभागाचा येत असेल तर फक्त शेतकरी असतं कामा नाही. आपण म्हणतो शेतकरी फक्त माणसं बनायचं होतं. याच्यानंतर जे भगिनी सुद्धा शेतकरी आहेत, हे सरकार हे धोरण मागच्या विधानसभेमध्ये आणलं. आपल्याला माहिती का फायदा काय? याच्याने गोपीनाथ मुंडे अपघात योजना, ज्याच्यामध्ये फक्त पुरुषांचा समावेश होता, त्याच्यामध्ये फक्त शेतकरी असायचा समावेश आहे. आपण शेतकरी फक्त पुरुष करायचे. आता मात्र आमच्या ज्या शेतमजूर महिला, आमच्या ज्या महिला भगिनी शेतकरी आहेत, त्या सगळ्या शेतकरी होणार आहेत. त्या सगळ्यांना याचा पूर्ण अधिकार मिळणार. दुसरी अत्यंत महत्त्वाची योजना प्रतिभातांनी मला सांगितली, एकल योजना, एकल महिला योजना. खरोखर घरात एक करता माणूस गेला की काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे. एखादी विवाह आपली भगिनी आहे, एखादी परित्यक्ता भगिनी आहे, एखादी घटस्फोट भगिनी आहे, त्या सगळ्यांना एकला महिला हा शब्द बोलला जातो. खरोखर आपल्या एकला भगिनी ज्या आहेत याच्यासाठी काय योजना असली पाहिजे? शेवटी ह्यांना सुद्धा न्यायपूर्ण अधिकार आहेत. त्या सगळ्यांचा विकास कसा केला पाहिजे? त्या सगळ्या महिलांना या समाजामध्ये एक पुनश्च एक चांगलं न्यायाचं स्थान कसं मिळवून दिलं पाहिजे, यासाठी आपल्या महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई पवार आणि आपले उपमुख्यमंत्री आदरणीय प्रताप शिंदे साहेब एकल महिला धोरण आपल्यासाठी आयोजकांच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था केली. कोणी यांनी कृपया यांचं मी विनंती करेल, तापीराम कृष्णा फेगडे यांनी कृपया मंचावरती यायचंय. गुलाब पटेल यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.